आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। राज्यामधील मनसे नेते कुणाच्या रडारवरती आलेल्यात असा सवाल विचारला जातोय। मुंबईमधील शिवाजी पार्क परिसरामध्ये मनसे नेते संदीप देशपांडेंवर 4 अज्ञात हल्लेखोरांनी जोरदार हल्ला केला। त्यांच्यावरती झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यामधील उल्हासनगरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली। मनसे विभाग अध्यक्ष योगीराज देशमुख यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला। देशमुखांना मारहाण त्यांच्याच पक्षातील वाहतूक सरचिटणीसांनी केल्याचं समोर आलंय। तर संदीप देशपांडे मारहाण प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येते। प्रकरणाची FIR ची कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे आणि या FIR मध्ये मारहाण करणाऱ्यांकडून वरुण सरदेसाई आणि ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय। मारहाण करताना ही नावे घेतली असल्याचं देशपांडे यांनी पोलिसांना सांगितलंय। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा महामुंबई स्पेशल रिपोर्ट। मनसे नेते संदीप देशपांडेंवरील हल्ला, 5 जणांचा संदीप देशपांडेंवर हल्ला, पाळ ठेवून हल्ला केल्याचा संशय। शुक्रवारी सकाळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंवर हल्ला करण्यात आला। मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या देशपांडेंवर हा हल्ला करण्यात आला। 5 जणांनी देशपांडेंवर हल्ला केल्याचं समोर आलंय। हल्लेखोरांनी क्रिकेट स्टंपनं मारहाण केली। या हल्ल्यात संदीप देशपांडेंच्या हातापायाला दुखापत झाली आहे। देशपांडेंना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर देशपांडेंनी या हल्ल्यामागे कोण हे सर्वांना माहीत असल्याचं सांगितलं। कोणाला घाबरत नाही, कोणाला घाबरणार नाही आणि याचे घाबरवायचा प्रयत्न कोणी करू नये। आम्ही कोणाला भीक घालत नाही आणि यामध्ये कोण लोक आहेत हे सगळ्यांना माहिती। हल्लेखोर तोंडाला मास्क आणि रुमाल बांधून आले होते। आरोपींनी पाळ ठेवून हल्ला केल्याचा संशय। या हल्ल्यानंतर मनसे नेते आक्रमक झाले असून यशास्त्राचं उत्तर देणार असल्याचं ठाणे मनसे नेत्यांनी सांगितलं। या हल्ल्यानंतर या लोकांनी महाराष्ट्राची एक नवीन संस्कृती तयार केलेली आहे असं मला वाटतं आणि ह्या संस्कृतीत त्यांनी जी काही नवीन संस्कृती तयार केली आहे त्याच संस्कृतीला धरून आम्ही आमची उत्तरं देऊ। शिवाजी पार्कमध्ये सकाळी 7-7:30ला जो काही हल्ला झाला, तोंडाला पट्ट्या बिट्ट्या लावून मास्क लावून, सो मला वाटतं आम्ही ज्या वेळेला उत्तर देऊ त्यावेळेला आमच्या तोंडाला पट्ट्याही नसतील आणि मास्कही नसतील। देशपांडेंवरील हल्ल्यावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकास्त्र टाकलं। संदीप देशपांडेंचा कालचाच विषय आहे, आज सकाळचाच विषय आहे। त्यामुळे अशा पद्धतीने जर नेतेच, राजकीय लोकच आणि मोठे मोठे लोकच जर त्या ठिकाणी सेफ नसतील तर मग सामान्य लोकांचा काय प्रश्न आहे। संदीप देशपांडेंवरील हल्ल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। मात्र या हल्ल्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना चांगला जगला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरती झालेल्या हल्ल्यानंतर आज संध्याकाळच्या सुमाराला दादरमधील सेना भवनाबाहेर निषेधाचे बॅनर्स लावण्यात आले। या हल्ल्याचा निषेध करणारे बॅनर्स हे मनसैनिकांनी लावले। मनसे नेत्यांकडून थेट आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचे या हल्ल्याशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर सेना भवनासमोर लागलेल्या बॅनर्समुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। संदीप देशपांडे यांच्यावरती सकाळी त्यांनी कोणी नामर्दांनी धाड हल्ला केलेला आहे। त्यांच्या निषेधार्थ ह्या आमच्या इकडे सर्व गड क्रमांक 191च्या महिला जमलेल्या आहेत। त्यांना बांगड्या घालण्यासाठी जमलेल्या आहेत। इकडे बांगड्या घेऊन आलेल्या आहेत त्या महिला आमच्या इकडच्या। आणि तुम्ही पाहू शकता जे नामर्द आहेत त्यांच्यासाठी ह्या बांगड्या आणलेल्या आहेत। उल्हासनगरमधील मनसे पदाधिकारी हल्ला प्रकरणी देखील आता मोठी अपडेट समोर आली आहे। कारण मनसेच्या वाहतूक सेनेच्या उल्हासनगर चिटणीस अमित फुंदे यांनीच मनसे विभाग अध्यक्ष योगीराज देशमुख यांच्यावर हल्ला केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे। देशमुख पैशांची मागणी करत असल्याचा आरोप फुंदे यांनी केलेला आहे आणि त्यामुळे उल्हासनगरमध्ये मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलेला आहे आणि या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। आमच्या इथे राहणारा योगीराज देशमुख म्हणून हा सदरचा व्यक्ती मला वारंवार पैशाची मागणी करत होता। मला मागणी करतो, पण आता पण करतो।
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे। स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावानं होऊ घातलेलं संगीत विद्यालय रखडण्यास महाविकास सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री जबाबदार होते असा आरोप शेलारांनी केला। मंगेशकर कुटुंबियांनी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावानं दिला जाणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला, म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वर्गीय लता मंगेशकर संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली होती, अशी खळबळजनक माहिती आशिष शेलार यांनी दिली। दरम्यान राज्यात आलेल्या नव्या सरकारनं पुन्हा एकदा या संगीत विद्यालयाला परवानगी दिल्याचंही शेलारांनी सांगितलं। ज्या वेळेला भारतरत्न लता दीदींचं स्वर्गवास झाला त्यानंतर स्वाभाविकता तत्कालीन महाराष्ट्र सरकारने ज्या वेळेला महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार होतं या पद्धतीच्या संगीत महाविद्यालयाची घोषणा केली। अध्यक्ष महोदय घोषणा केल्यानंतर नसती बनली, प्रक्रिया सुरू झाली आणि अध्यक्ष महोदय तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे ती फाईल गेली असताना अध्यक्ष महोदय लता दीदींच्या नावाने असलेल्या संगीत महाविद्यालयाची फाईल अडकली, किंबहुना ती रद्द झाली। अध्यक्ष महोदय, लता मंगेशकर जी के नाम से हमने डिक्लेयर किया था कि उनके एकेडमी उनके नाम से एक निकालेंगे, एक बहुत देश में की एक अच्छी एकेडमी उनके नाम से निकालेंगे, ये हमने डिक्लेयर भी किया था और उसको मुझे लगता है परमिशन भी हमने दे दी है। अब उद्धव जी के बारे में मुझे तो पता नहीं है उन्होंने क्या अवार्ड पंतप्रधान जी को मिलने के बाद में उनकी रिएक्शन क्या थी क्या नहीं, लेकिन इस बारे में मुझे कुछ पता नहीं है। लेकिन ये बात सही है कि लता मंगेशकर के नाम से हमने एक बहुत बड़ी एकेडमी संगीत की इसकी शुरुआत हमने यहाँ पर अभी की है। शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचा डोंबिवलीमध्ये मृत्यू झाला। धक्कादायक बाब म्हणजे एका रुग्णालयामधून दुसऱ्या रुग्णालयामध्ये शिफ्ट करत असताना रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडल्यानं त्यांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय। देसाई हे 1995 ते 2000 साली परळ लालबाग विधानसभा मतदारसंघातील आमदार होते आणि गेली 22 वर्ष ते डोंबिवलीमध्ये राहत होते। दरम्यान त्यांच्या अंत्यविधीवेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना अश्रू अनावर झाले आणि या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिलेली असून याची चौकशी व्हावी अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे। पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये चढवलं तर तेव्हा त्यांचं पल्स रेट ऑक्सिजन लेवल 60पर्यंत होती। नंतर मग ती ॲम्ब्युलन्स अक्षरशः आम्ही तिथून कारवा हॉस्पिटलपासून मंजुनाथ शाळेपर्यंत अक्षरशः आम्ही सगळ्यांनी ढकलत ती ॲम्ब्युलन्स आणली। नंतर मग त्यांनी दुसऱ्या ॲम्ब्युलन्सवाल्याला फोन केला, ॲम्ब्युलन्सवाल्याने त्याला फोन केला, दुसऱ्या ॲम्ब्युलन्स नोबेलची हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स आली, त्याच्यामुळे आम्ही त्यांना काकांना आमच्या शिफ्ट केलं आणि ममता हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर डॉक्टरने त्यांचा ECG काढला आणि तोपर्यंत पेशंट आमचा गेलेला होता। खरंही आमच्यासाठी फार मोठी धक्कादायक बाब होती आणि इकडे आल्यानंतर जी माहिती मिळाली त्याप्रमाणे बाईंना जी काय ॲम्ब्युलन्स आली होती ते ॲम्ब्युलन्स जर वेळेवर भाईंना घेऊन दुसऱ्या रुग्णालयात पोचली असती तर कदाचित भाई आज आमच्यात असते। पण दुर्दैवाने भाईंचा आजचा अखेरचा दिवस होता आणि भाईंनी आपला शेवटचा श्वास घेतला। मी या बाबतीतली माहिती सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्र्यांकडेही आज पाठवलेली आहे, राज्याचे उपमुख्यमंत्र्यांकडेही पाठवलेली आहे। निश्चितपणे ह्या गंभीर बाबीची दखल ते घेतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतील भाषणात सहकार क्षेत्रातील मक्तेदारी आणि घराणेशाही मोडीत काढण्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले। राज्यातील सहकार क्षेत्रात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा कसे लक्ष ठेवून आहेत आणि सहकार क्षेत्रातील मातब्बर राजकीय घराणी विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील सहकार संस्था केंद्र सरकारच्या रडारवर आल्याचं देखील त्यांनी स्पष्ट संकेत दिले। राज्यामधील सहकार क्षेत्र बळकट करायचं असेल तर सहकार क्षेत्रातील घराणेशाही मोडीत काढली पाहिजे, तरच सामान्य शेतकरी आणि नागरिकांना सहकार क्षेत्राचा लाभ होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले। शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या उमेदवारांसाठी आता आनंदाची बातमी आहे। राज्यामध्ये पुढील 2 महिन्यात तब्बल 30,000 शिक्षकांची भरती होणार आहे। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही सभागृहात माहिती दिली। या भरतीबाबतची तयारी सुरू असून लवकरच याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचंही गिरीश महाजन म्हणाले।
दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील काल विधानसभेत एका लेखी प्रश्नाचं उत्तर देताना याबाबत माहिती दिली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहामध्ये याबाबतची माहिती दिली आहे आणि त्यामुळे आता शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही जवळपास 14 ते 15 हजार शिक्षक या महिनाभरामध्ये आम्ही जिल्हा परिषद शाळांमध्ये पाठवणार आहोत. त्यानंतर दुसरा टप्पा राहील. वित्त विभागाची परवानगी घेऊन आम्ही पुन्हा 14 ते 15 हजार शिक्षक त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये भरती करणार आहोत. असे जवळपास 28 ते 30 हजार शिक्षक या ठिकाणी या जिल्हा परिषद शाळेमध्ये भरती केले जाणार आहे. शिक्षक भरती पाठोपाठ आता सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी देखील एक खुशखबर आहे. राज्य सरकारनं वयाची मर्यादा शिथिल केलेली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं याचं परिपत्रक जारी केलं आहे. या निर्णयामुळे सरकारी नोकरीसाठीची वयोमर्यादा 2 वर्षांनी वाढवण्यात आलेली आहे आणि कोरोनामुळे राज्यात 2 वर्षे सरकारी नोकर भरती निघाली नव्हती आणि त्यामुळे वय संपलेल्या उमेदवारांना आता भरतीसाठी अर्ज करता येत नव्हते आणि त्यामुळे वय संपलेल्या उमेदवारांनी वयाची मर्यादा शिथिल करण्याची मागणी केली होती आणि याच संदर्भात सामान्य प्रशासन विभागानं परिपत्रक जारी केलंय. सरळ सेवेमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादेत 2 वर्ष वाढवून देण्यात आलेले आहे. आणि आता ठाणेकरांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी, कारण नवीन ठाणे स्टेशनचा मार्ग अखेर मोकळा झालाय. जागा हस्तांतरणावरील स्थगिती आदेश उच्च न्यायालयानं उठवल्यानं आता ठाणेकरांना नवं स्टेशन मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे लाखो रेल्वे प्रवाशांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय. ठाणे मनोरुग्णालयाची जागा कुणालाही हस्तांतरित करू नये हा स्थगिती आदेश मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी मागे घेतला आणि त्यामुळे मनोरुग्णालयाच्या सुमारे 14 एकर जागेवर ठाणे आणि मुलुंड दरम्यानचं नवीन ठाणे रेल्वे स्टेशन उभारणीचा मार्ग मोकळा झालाय. न्यायालयाच्या या निर्णयामुळे रेल्वे स्टेशन उभारणीला वेग येईल आणि ठाणे तसंच मुलुंड रेल्वे स्टेशनतून दररोज ये जा करणाऱ्या लाखो प्रवाशांचा त्रास कमी होईल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलेला आहे. मुंबई मेट्रोची 2 स्थानकं महिला कर्मचाऱ्यांच्या ताब्यामध्ये असणार आहेत आणि म्हणजेच मेट्रो स्थानकाचं सर्व काम आणि व्यवस्थापन महिला कर्मचारी करतील. मुंबई मेट्रोमध्ये महिला सबलीकरणासाठी MMRDAचा हा प्रयत्न आहे. आकुर्ली आणि एकसर ही मेट्रो स्थानकं महाराष्ट्रामधील पहिली महिला कार्यान्वित मेट्रो स्थानकं ठरणार आहेत. स्टेशन व्यवस्थापकापासून सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांपर्यंत 76 महिला कर्मचाऱ्यांमार्फत मेट्रो मार्ग 2A वरील आकुर्ली आणि मेट्रो मार्ग 7 वरील एकसर या मेट्रो स्थानकांवर फक्त महिलांचाच राज असणार आहे. मुंबईमधील पवई तलावाच्या लगत उभारण्यात येणाऱ्या सायकल आणि जॉगिंग ट्रॅकचं बांधकाम तोडण्याचा आदेश मुंबई हायकोर्टानं दिला होता. मात्र आदेश देऊनही अद्यापही हे बांधकाम पाडण्यात आलेलं नाहीये. हे निदर्शनास आणून देत या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करण्यात आलेली होती. या अवमान याचिकेची कोर्टानं गंभीर दखल घेतली. मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे बांधकाम पाडून ती जागा पूर्ववत करा असे आदेश हायकोर्टानं पालिका प्रशासनाला दिलेले आहेत. ठाण्यामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या शीर्षकाअंतर्गत समिती बनवण्यात आलेली होती. या समितीनं काही महिन्यातच ठाणे शहरात अनेक आमूलाग्र बदल केलेत. याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील अनेक चौकांचे जागतिक दर्जाचं सुशोभीकरण करण्यात आलंय. ज्यात वागळे इस्टेट रोड नंबर 22 इथल्या चौकात उभारण्यात आलेल्या वास्तूची जोरदार चर्चा होतीये. या चौकात उभारलेली वास्तू पाहण्याकरता ठाणेकर एकच गर्दी करतायत. एवढंच काय तर वास्तू आणि त्याच्या भोवती केलेली रोषणाई आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी त्याचबरोबर सेल्फीचा मोहही ठाणेकरांना यावेळेला झालेला पाहायला मिळतोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु राधे माँ कायमच आपल्या वक्तव्यांमुळे वादात असते. याच राधेमाचा वाढदिवस मुंबईमध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राधेमांच्या अनुयायींसह नेत्यांनी देखील हजेरी लावली. यात भाजपचे दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. यावेळी मनोज तिवारी यांनी राधेमांचं गुणगान केलं.
तर मुंबई आणि उपनगरातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी ब्रेकनंतर. ए लड़की तेरा नाम क्या है, पूछने वाले पूछे तो बता तेरी पहचान क्या है. तेरा नाम गूंजेगा तो उठेगा एक तूफान, हिलेगी जमीन मचेगा घमासान. तेरा नाम गूंजेगा जब हर गली हर मकान में फैलेंगी तेरी बातें, हर नुक्कड़ हर दुकान में. पीठ पे सजाए घूमेंगे तेरा नाम, देखेंगे फिर गेम तेरी छोड़ छाड़ के काम. सब पीठ पे सजाए घूमेंगे तेरा नाम, देखेंगे फिर गेम तेरी. ये है शुरुआत तेरी, अब हर जुबान पे होगी बात तेरी. देखिए पहला टाटा वुमेन्स प्रीमियर लीग 4 मार्च से जियो सिनेमा पर बिल्कुल. कॉलिन काहल यांनी दिली आणि युक्रेनची फसवणूक होऊ नये किंवा त्यांचा गैरवापर होऊ नये याची खात्री करण्यासाठी अमेरिकेकडून युक्रेनला दिलेल्या मदतीचा पाठपुरावा केला जातोय का, असा प्रश्न संसदेचे सदस्य सातत्यानं विचारतायत. काही खासदारांनी युक्रेनला युद्धासाठी सतत निधी देण्याच्या विरोधात भाष्य केलंय. मात्र अमेरिकेनं युक्रेनला दिलेली लष्करी आणि आर्थिक मदत बंद केली पाहिजे आणि युद्धकर्त्यांना शांतता करारावरती पोहोचण्याचं आवाहन त्या 11 सदस्यांनी केलं. युक्रेनमधील एक लिव्हच्या मध्यभागी असलेलं केंद्र युक्रेनच्या विस्थापित LGBTQ समुदायासाठी आश्रयस्थान बनलंय. LGBTQ+ समुदायाच्या सर्वात मोठ्या संस्थेच्या अलायन्स ग्लोबलचा हा प्रकल्प आहे आणि एका वर्षापूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून तब्बल 79 लाखांहून अधिक युक्रेनियन सदस्य परदेशात पळून गेलेत आणि आणखी 65 लाख नागरिक देशातच स्थलांतरित झालेत. अलायन्स ग्लोबलनं अनुभवलेल्या अंतर्गत विस्थापित लोकांसाठी निवास शोधण्याच्या वाढत्या मागणीमुळे अनेक संस्था, ज्यात फाउंडेशन डी फ्रान्स, इंटरनॅशनल ऑफिस ऑफ मायग्रेशन आणि युनेट्सच्या आपत्कालीन युक्रेन फंडानं सुद्धा त्यांना एक निवारा उभारण्यास मदत केली आहे, जिथे 10 लोक राहू शकतात. आमच्या ग्राहकांना फक्त राहण्यासाठी जागाच नाही तर अन्न आणि सामाजिक आणि मानसिक आधार देखील मिळू शकतो, असं आश्रयस्थानाचे प्रशासक वदिम प्रिझेन्को यांनी म्हटलं. तसंच जे इथे राहत नाहीत त्यांच्यासाठी देखील आम्ही मदत पुरवठा, अन्न, स्वच्छता उत्पादनं आणि वैयक्तिक आर्थिक सहाय्य देखील देत असल्याचं प्रेझेन्स्को म्हणाले. कीवच्या पूर्वेला ब्रोव्हरीजवळील इलेक्ट्रॉनिक गुप्तचर केंद्रावरती हल्ला केल्याचा दावा रशियाच्या सैन्यानं केला. तसंच रशियाच्या सैन्यानं पश्चिमेकडील खमेलनिस्की शहराजवळ युक्रेनियन सशस्त्र दलाच्या विशेष ऑपरेशन केंद्रावर देखील हल्ला केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. दक्षिण आफ्रिका, रशिया आणि चीन यांनी सोमवारी हिंदी महासागरात संयुक्त नौदल कवायतींचा समारोप केला. रशियाचं युक्रेनवरचं आक्रमण आणि चीनचे पश्चिमसोबतचे तणावपूर्ण संबंध या दरम्यान 3 देशांच्या घनिष्ठ संबंध याद्वारे दर्शवण्यात आले आणि या कवायतींद्वारे दक्षिण आफ्रिकेच्या हिंदी महासागर किनारपट्टीवरती हा सराव सुरू झाला. ॲडमिरल गोर्शकोव व्यतिरिक्त सागरी सरावामध्ये भाग घेणाऱ्या इतर जहाजांमध्ये इंधन भरण्यासाठी एक रशियन तेल टँकर, एक दक्षिण आफ्रिकन फ्रिगेट आणि 3 चीनी जहाजं, एक विनाशक, एक फ्रिगेट आणि एक समर्थन जहाज यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या लष्करी निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली. युक्रेनच्या वुहलेदार भागातली परिस्थिती ही गंभीर बनली आहे. पाण्यासारख्या मूलभूत सुविधांची सुद्धा तिथे वानवा आहे. युक्रेनच्या पूर्वेकडील दोनेत्स्क शहरातील वुहलेदार शहरावरती रशियाकडून सतत हल्ले केले जात आहेत. निवासी इमारतींचं नुकसान झाल्यामुळे बहुतेक रहिवाशी स्थलांतरित झालेत. रशियन सैन्याला सामोरं जाण्यासाठी चांगल्या शस्त्रांची सैनिकांना गरज आहे. युक्रेनच्या बाखमुतमधील लढाईतील जखमींवरती फील्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. थकलेल्या सैनिकांना स्ट्रेचरवरून आणलं जात आहे. वैद्यकीय पथक त्यांच्या जखमांवरती उपचार करून त्यांना पुढच्या उपचारांसाठी पाठवतायत किंवा लढाई सुरू ठेवण्यासाठी त्यांना आघाडीवरती परतावं लागतंय. दररोज अनेक सैनिकांवरती उपचार केले जात आहेत आणि त्यांना जेवायला देखील मिळत नाही, अशी माहिती वैद्यकीय सेवेचे प्रमुख अनातोली यांनी दिली. रशियाच्या संपूर्ण आक्रमणापूर्वी 9 महिन्यांच्या काळात 50 ते 60 जखमी उपचारासाठी येत होते, पण आता कधीकधी आमच्याकडे एका दिवसात यापेक्षा जास्त जखमी सैनिक सुद्धा येत असल्याचं त्यांनी सांगितलं. जर्मन चान्सलर आणि लाटवियाचे पंतप्रधान क्रिस्जानिस कॅरेन्स या दोघांनी बुधवारी युक्रेनला पाठिंबा कायम ठेवण्याचं वचन दिलं आणि यामध्ये युक्रेनला रशियन आक्रमण रोखण्यासाठी तातडीनं आवश्यक असलेल्या शस्त्रास्त्र पुरवठ्याचा समावेश आहे. बर्लिनमधल्या द्विपक्षीय बैठकीनंतर त्यांनी संवाद साधला. युक्रेनला युद्ध सुरू होण्यापूर्वी शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यास सुरुवात केली होती आणि तेव्हापासून कीवला मदत म्हणून एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या 1% जास्त
ब्रेकनंतर आपण पाहताय महामुंबई. वसई विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या काश्मीरा युनिट 1ला मोठं यश मिळालंय. रस्त्याच्या कडेला उभी केलेली मोठी वाहनं चोरून साथीदारांच्या मदतीनं परराज्यामध्ये विकणाऱ्या आंतरराज्यीय वाहन चोरी टोळीतील फारुख तय्यब खान आणि मुबीन हरीस खान या 2 आरोपींना गुन्हे शाखेनं अटक केली. या आरोपींवर अनेक राज्यात गुन्हे दाखल आहेत. 4.5 कोटी किमतीच्या तब्बल 53 गाड्या पोलिसांनी या कारवाई दरम्यान जप्त केल्या. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये मुंबई आणि उपनगरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्या आपण महामुंबईच्या माध्यमातून पाहिल्या. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.